लोटे MIDCत वारंवार गॅस गळती होते आणि आता तो गंभीर परिणाम आहे। इथं नागरिकांना तर भोगावं लागतोच, पण इथं असणारं निसर्ग सौंदर्य पाहू शकतोय आपण, इथं असणारी झाडं आपण पाहू शकतोय, त्यांची परिस्थिती कशी आहे। अक्षरशः या वायुगळतीमुळे झाडं आहेत हे सुकलेले आहेत, आपण दृश्यांमधून पाहू शकतोय। आणि एवढा मोठा फटका इथं जर झाडांना बसत असेल तर इथं राहणाऱ्या नागरिकांच्या देखील समस्या तेवढ्याच मोठ्या आहेत। आपण हे दृश्य पाहू शकतोय, ही लोटे MIDC मधील कंपनीची दृश्य आहेत। आणि लोटे MIDCची जेव्हा स्थापना झाली त्यानंतर कंपनी निर्माण झाल्या त्या अगोदरपासून इथं गावामध्ये अशी लोक जे आहेत हे इथं राहतात। कंपनीला लागूनच इथं वस्ती आहे आणि यामुळे वायुगळतीचा जेव्हा प्रकार सुरू होतो त्यावेळेला या सगळ्या प्रदूषणाचा फटका हा इथल्या निसर्गाला बसतो। इथं असणारी झाडं आहेत ह्यांचं मोठं नुकसान होतं, इथं असणारी लोक आहेत, नागरिक आहेत, यांना धोका निर्माण होतो। सध्या मी एका घराच्या अगदी छतावरती आहे आणि इथं देखील परिस्थिती भयानक आहे, प्रदूषण दिसतंय मोठ्या प्रमाणामध्ये। काय त्रास आहे तुम्हाला, कसं प्रदूषण होतंय, काय काय? ओएसिस फर्टिलिटीच्या तज्ञांनी IVF उपचार पद्धतीद्वारे 1 लाखांहून अधिक जोडप्यांना मातृत्व प्राप्तीचा आनंद दिला आहे। मोफत अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी आजच संपर्क साधा। एक्सेल पासून अधूनमधून गॅस गळती होते, त्याचा गॅस सुटतो आणि बाजूची जी कंपनी आहे पुष्कर त्याच्यापासून अजून गॅस सुटतो आणि सतत त्रास मला एक्सेल कंपनीच्या बॉयलरचा आहे। त्यांचं जे कार्बन सतत बॉयलरमधून निघत असतो, बॉयलर त्यांनी व्यवस्थित सिस्टममध्ये केला तर थोडे दिवस बंद होतो, परत चालू होतो। याच्या तक्रार मी प्रदूषणवाले 2-4 वेळा दिलेले आहेत। त्या पद्धतीने प्रदूषणवाले त्यांना काय नोटीस देतात, असं करा, त्या पद्धतीने ते करतात। परत थोडे वेळ गेला की बॉयलर त्यांचा बिघडला की परत त्यांची हीच पद्धत होते, सतत नेहमी कार्बन येत राहतं। हा त्रास मी जवळजवळ 15 वर्ष सहन करतो। आता सध्याची परिस्थिती निर्माण झालेली आहे जोरात, ती काय परिस्थिती आहे निर्माण, किती झाडांचं नुकसान झालं आहे? जवळजवळ आता माझ्या परिसरात माझी सगळीच झाडं आता थोड्या दिवस सुकणार आहे, आता पानं गळत चाललेत। तर अशीच प्रत्येकाच्या वाडीत पण हेच झालं। पण मी काय प्रत्येकाच्या वाडीच्या घरी गेलेलं नाही, खालचं मला माहीत नाही, पण माझ्यापुरतं मी तुम्हाला दाखवलं आहे आता। आणि अशीच पद्धत सगळीकडे झाली आहे ती, त्या साईडला पण वाडी आहे तिकडे पण पानं म्हणजे प्रदूषण झाला, गॅस गळती झाली की झाडांवर त्याचा परिणाम होतो चांगल्या प्रकारे। कधीपासून तुम्ही इथं राहायला आलाय आणि कधीपासून कंपनी झालेली आहे, कसापासून त्रास कधीपासून सुरू झाला हा? मी इथं 1982 मध्ये वास्तव्याला आलो, पण हे जे माझं घर आहे मी 1987 मध्ये बांधला आणि 1985 ला एक्सेल कंपनी चालू झाली। 85 ला त्यावेळेला काय त्यांचं छोटं युनिट होतं, ते वाढत 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 आता युनिट त्यांचे फुल झालेत, मोठे मोठे युनिट झाले, त्याच्यामुळे आता प्रदूषण वाढत गेलं इथे आणि ही कंपनी आताच आलेली आहे। कार्बन जे आहे मोठ्या प्रमाणात आहे, आपण पाहू शकता की हा घराचा जो स्लॅब आहे याच्यावर देखील अशा पद्धतीनं हे कार्बन येतं, मोठ्या प्रमाणामध्ये बॉयलर चालू असतात आणि यामुळंच हे अशा पद्धतीनं घराच्या छतावरती आपल्याला पाहायला मिळतं। हेच घरामध्ये येतं आणि ही समस्या इथल्या लोकांना कायमस्वरूपी जाणवत बसते आणि यामुळं इथं आरोग्याचे प्रश्न तर निर्माण झालेलेच आहेत, मात्र इथं असणारी झाडं जी आहेत ही सुकून चाललेली आहेत। जर एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये जर झाडं सुकत असतील, निसर्गाला एवढा मोठा फटका पडत असेल तर इथं कंपन्या लागून राहणाऱ्या लोकांच्या जीवन हे त्यांना जीव मुठीत घेऊनच जगावं लागतंय। व्हिडिओ जर्नलिस्ट हरीश नेगेसह कृष्णकांत साळगावकर, TVN मराठी, खेड, रत्नागिरी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।